जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये खूप इम्पॉर्टंट सीरीज आपण सुरू केलेली आहे. सीरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मागच्या वर्षी या घटकामध्ये नेमका मेरिट किती गेलेला होता तुमच्या कास्टचा. मागच्या वर्षी नेमके इथे कॉम्पिटिशन किती झालेलं होतं, त्यानंतर मेरिट हा किती मार्कवर क्लोज झालेला होता, नेमके विद्यार्थी हे कसे सिलेक्ट झालेले आहे, किती मार्कवर सिलेक्ट झालेले आहे आणि मागील वर्षी इथे किती जागा होत्या, यावर्षी किती जागा आहे, इथे फॉर्म टाकणे योग्य असणार की नाही, संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. कारण की जर तुमचा जिल्हा निवड करण्यामध्ये जर चूक झाली ना, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्दीपासून लांब राहावं लागेल यावर्षीसुद्धा. म्हणून जिल्हा निवड करणे खूप महत्त्वाचं होऊन गेलेलं आहे यावर्षी. मागच्या वर्षी कसं होते, 2, 3, 4, 5 असे विद्यार्थ्यांनी भरपूर फॉर्म भरले. इथे नाही जमलं तर तिथे जमलं, तिथे नाही जमलं तर मुंबईला जमलं विद्यार्थ्यांचं. म्हणून यावर्षी तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे की जिल्हा निवड हा योग्य करणे. तर पहा, फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा, मित्रांमध्ये शेअर करा, त्यांची सुद्धा मदत घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी या घटकात किती मेरिट गेलेला होता ते बघणार आहोत आणि ही सिरीज आपण कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा निवड करण्याआधी या गोष्टीचा विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो, आणि जिल्हा कसा निवडायचा हे सुद्धा तुम्हाला यावरून दिसणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली एक सिरीज आणखी आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे. ते सिरीज विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा व्हिडिओ आजच आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटतो विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, ती सिरीजसुद्धा जर तुम्हाला चालू ठेवायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आपली मदत करावी लागणार आहे. तुम्ही जर आज फॉर्म भरला असेल, काल भरला असेल, 4 दिवसाआधी भरला असेल, 5 दिवसाआधी भरला असेल, 10 दिवसाआधी भरलेला असेल, तर नक्की विद्यार्थी मित्रांनो या नंबरवर व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे किंवा त्या फॉर्मचा फोटो काढून तुम्हाला पाठवायचा आहे. 96 65 31 03 34 यावर पाठवल्यावर तुम्हाला काय फायदा होईल, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 31 तारखेपर्यंत नेमके किती फॉर्म गेलेले आहे आणि आपल्याला किती मेहनत घ्यायची आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मेहनतपेक्षा स्मार्ट तरीकेने नोकरी मिळवायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमची मदत करा, तेव्हाच तुमची मदत आम्ही करू शकणार आहे. तर नक्की या नंबरवर फॉर्म पाठवायला विसरू नका. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. तर पहा, आजचा जो घटक आहे तो आहे लोहमार्ग मुंबई. यावर्षी जागा इथे किती आहे, मागच्या वर्षी किती होत्या, तर बघा ही मागच्या वर्षीची जाहिरात आहे. सन 2021 महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2021, पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. त्यानंतर 5/11/2022ला ही जाहिरात पडलेली होती लोहमार्ग मुंबई यासाठी. किती पदासाठी, 620 पदासाठी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण की यावरून तुम्हाला समजणार आहे की तुमचा जो इच्छुक घटक आहे, तुमचा जो जिल्हा आहे, जिथे तुम्ही फॉर्म भरू इच्छिता, त्यावर डिसिजन घ्यायला सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला निर्णय घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला लोहमार्ग मुंबईला फॉर्म नाही टाकायचा असेल तरी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण कट ऑफ समजून घ्या. तर पहा, लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई 620 पदासाठी भरती होती. अजसाठी 54 जागा, अजसाठी 38, विजासाठी 12, भजबसाठी 15, भजकसाठी 12, भजडसाठी 9, विमाप्रसाठी 4, इमावसाठी 112 जागा होत्या. EWSसाठी 63 जागा होत्या. खुल्यासाठी 301 जागा आणि एकूण 620 जागा. सर्वसाधारण 184, महिलांसाठी 187. ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आधी, कारण की याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे जिल्हा निवड करण्यासाठी. त्यानंतर बघा यावर्षीची ही जाहिरात आहे. ठीक आहे, यावर्षीची जाहिरात बघून घ्या. 22-23 भरती. ठीक आहे, लोहमार्ग मुंबई 1/3/2024ला ही जाहिरात पडलेली आहे. ठीक आहे, एकूण 51 पदे आहे इथे. आता बघा, स्किप करू नका, तुम्हाला खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कारण की जिल्हा निवड करण्यासाठी खूप काही विचार करावा लागतो. तर बघा, 51 जागेसाठी भरती आहे. राखीव 6, EWS 5, यावर्षी नवीन जे आलेलं आहे SCBC 5 जागा आहे त्यांना इमा व 12, विमाप्र जागा नाही आहे, भजड जागा नाही आहे, भजक 4, भजबला जागा नाही आहे, विजा 4,
अ 10 आणि अ 5 एकूण सर्वसाधारण 16 आणि महिलांसाठी 17 जागा आहे. ठीक आहे. ही जाहिरात तुमच्याकडे असेलच किंवा तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता, काढून घ्या. कंपॅरिझन करायला खूप चांगलं होईल. तर चला बघा, आपण आता मागच्या वर्षी नेमका कट ऑफ किती गेलेला होता इथे बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आलेलो आहे. या चॅनलवर तुम्हाला मागच्या वर्षीचे संपूर्ण कट ऑफ तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला पाहायचं आहे तर ते कसं पाहायचं ते सुद्धा सांगतो. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही सर्च करून सुद्धा जाऊ शकता. पोलीस भरती 03 सर्च करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय सर्च करायचं आहे ते बघा, इथे टच करायचं. त्यानंतर बघा इथे बघा, एवढं सर्च करायचं आहे तुम्हाला, पोलीस भरती 03. ठीक आहे. तर बघा इथे जर खाली केलं तुम्ही, तर इथे बघा किती ऑप्शन येतात, मीडिया, फाईल आणि लिंक. तर बघा तुम्हाला फाईलवर क्लिक करायचं आहे. तर फाईलवर क्लिक केलं तर बघा इथे संपूर्ण फाईल तुम्हाला मिळणार आहे. आता बघा इथे लक्ष ठेवा तुम्ही, इथे मंथ आणि वर्ष चेंज होतं. तर बघा आता फेब्रुवारी 2024 सुरू आहे. त्यानंतर बघा मी फास्टमध्ये जानेवारी 2024, त्यानंतर डिसेंबर 2023, नोव्हेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट, असं तुम्ही जर स्क्रोल केला, तुम्हाला आपल्या याच्यावरच्या पूर्ण जाहिराती आणि मागच्या वर्षी कट ऑफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथेच मिळणार. आता बघा एप्रिल महिन्यामध्ये मागच्या वर्षी संपूर्ण निकाल लागलेला होता. आता बघा तुम्हाला दाखवतो मी, कारण की कोणतंच तुम्हाला चॅनल असं दाखवणार नाही की कशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे यूज. ठीक आहे. तर बघा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लोहमार्ग मुंबईची लिस्ट जर पाहिजे असेल मागच्या वर्षी, तर बघा 12/4/2023ला आपण ही टाकलेली आहे. आणि बघू शकता इथे मंथ बघा, मागे पुढे करतो मी, बघा इथे एप्रिल 2023 आलेला आहे. ठीक आहे. एक मिनटं, आता ही ओपन करायची आणि इथे ओपन केली आपण. तर बघा, कमिशनर ऑफ पोलीस रेल्वे मुंबई, पोलीस रिक्रुटमेंट 2021 प्रोविजनल सिलेक्टेड ओपन कॅटेगरी. आता बघा ओपनचा टॉपर जो विद्यार्थी होता तो 146 गुणवाला होता. आता बघा आपण कट ऑफ बघूया प्रत्येकाचा. तर पहा ओपन अनाथमध्ये कट ऑफ गेले होते 105, ओपन एक सर्व्हिसमध्ये 109, त्यानंतर ओपन पोलीस पाल्य 111. त्यानंतर आहे पुढे जर बघायला गेलो आपण, तर बघा पुढचा जो कट ऑफ आहे तो आहे भूकंपग्रस्त ओपनमध्ये 115. त्यानंतर आहे भूकंपग्रस्त नंतर जर आपण पुढे बघायला गेलो तर कट ऑफ आहे खेळाडू ओपनमध्ये 121. ठीक आहे. आणि महिलांचा कट ऑफ गेला 121 ओपनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ओपन सर्वसाधारण बघूया. तर ओपन सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण, तर आहे कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये. तर पहा ओपन जनरल इथे कट ऑफ गेलेला 134. इथे बघू शकता तुम्ही 134वर ओपन जनरल इथे क्लोज झालेला आहे ओपनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढील कास्ट बघूया. पुढील जे निवड यादी आहे ती आहे SCची. टॉपर आहे 133वाला. ठीक आहे. तर पहा ओपन SCमध्ये पोलीस पाल्य फक्त 82 मार्कवर सिलेक्शन झालं. फक्त किती मार्कवर? 82 मार्कवर. तर पहा लक्षात ठेवा की नेमका कट ऑफ किती जातो आहे. त्यानंतर बघा 88 मार्कवर एक सर्व्हिसमॅन SCमध्ये. त्यानंतर खेळाडू 103 मार्कवर. त्यानंतर महिला फक्त 110 मार्कवर. प्रकल्पग्रस्त फक्त 111 मार्कवर. आणि सर्वसाधारण जर बघायला गेलो, प्रकल्पग्रस्त बघा 114 मार्कवर. त्यानंतर होमगार्ड 122 मार्कवर. आणि सर्वसाधारण SC 122 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. 122 मार्कवर. पुढे बघा, पुढची जी कास्ट आहे ती आहे STचा कट ऑफ गेला 78. पोलीस पाल्य फक्त 78 मार्कवर. पहा लक्षात घ्या की किती कमी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे इथे. त्यानंतर बघा 84 खेळाडू गेलेला फक्त STमध्ये. त्यानंतर बघा ST फिमेल फक्त 99 मार्कवरच पोलीस झालेली आहे. त्यानंतर बघा ST होमगार्ड फक्त 115 मार्कवर. ST प्रकल्पग्रस्त 116 आणि ST सर्वसाधारण फक्त 117 मार्कवर. पहा किती कमी मार्कवर इथे पोलीस झालेले आहे. त्यानंतर VJ पुढील जी कास्ट आहे ती आहे 106वर एक सर्व्हिसमॅन, अनाथ 107वर, फिमेल 111वर आणि खेळाडू VJमध्ये 118, प्रकल्पग्रस्त 128 आणि होमगार्ड 131 आणि VJ
131वर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे. मागच्या वर्षीच्या 2 टफ कास्ट म्हणजे विजे आणि NTD, त्या खालोखाल EWS आणि OBC. त्यानंतर NTB पहा, NTP एक सर्व्हिसमॅन 101, खेळाडू 108, फिमेल 109. त्यानंतर आहे NTB सर्वसाधारण 125 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. प्रकल्पग्रस्त जर बघायला गेलो आपण तर 127 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर NTC पहा, फक्त 70 मार्कवर पोलीस अनाथमध्ये. त्यानंतर बघा 95 एक सर्व्हिसमॅन, 112वर खेळाडू. त्यानंतर आहे NTC फिमेल 118, प्रकल्पग्रस्त 127, होमगार्ड 131 आणि सर्वसाधारण 133. त्यानंतर NTD 100 मार्कवर एक सर्व्हिसमॅन. त्यानंतर महिला 119. त्यानंतर आहे जनरल 133 मार्कवर क्लोज झालेला आहे NTD. SBC पहा, SBCमध्ये जर बघायला गेलो आपण तर महिला फक्त 93 मार्कवर पोलीस. त्यानंतर बघा SBC सर्वसाधारण 123 मार्कवर पोलीस. ठीक आहे, कट ऑफ झालेला आहे 123 मार्कवर. त्यानंतर OBC पहा, OBCला भरपूर जागा होते इथे. OBC भूकंपग्रस्त 88, एक सर्व्हिसमॅन 91. त्यानंतर पोलीस पाल्य 99. त्यानंतर पुढील कट ऑफ बघूया आपण. खेळाडू OBC 111. त्यानंतर आहे खेळाडू झाल्यानंतर महिला गेलेला 116 मार्कवर आणि सर्वसाधारण OBC 132 मार्कवर. बघा NTD आणि विजेपेक्षा पण OBC कमी लागलेला आहे. पुढील कास्ट आहे EWS, एक सर्व्हिसमॅन 95वर पोलीस. त्यानंतर कट ऑफ गेलेला आहे पोलीस पाल्य EWS मध्ये 108. त्यानंतर आहे पुढे भूकंपग्रस्त 111वर कट ऑफ. त्यानंतर अनाथ 117, फिमेल बघा EWS मध्ये 117वर क्लोज. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर खेळाडू 119. त्यानंतर आहे जनरल EWS मध्ये 133. त्यानंतर आहे ठीक आहे 133वर EWS गेलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामुळे तुम्हाला जिल्हा निवड सिलेक्ट करण्यासाठी खूप मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही सिरीज येत्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व जिल्हे कंप्लीट करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या घटकाचं पाहिजे असेल, उदाहरणार्थ तुम्हाला कोणत्या घटकाचं पाहिजे असेल तर त्या घटकाचं नाव लिहा, आपण त्यावर व्हिडिओ आणून नेक्स्टवाला. ठीक आहे. कोणत्या घटकासाठी तुम्हाला मागच्या वर्षी कट ऑफ किती गेलेला होता ते पाहायचं असेल तर नक्की कमेंट करा. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी फॉर्म भरल्यानंतर आपल्या नंबरवर नक्की पाठवा. 9665 3103 34 या नंबरवर नक्की पाठवायचं आहे तुमचा फॉर्म. ठीक आहे. बिंदास पाठवा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सर्व सिक्युरिटीची आपण काळजी घेऊया. तुमचा फोटो वगैरे, नाव वगैरे, साईन वगैरे सर्व. धन्यवाद.